इथून भेटते सगळी एनर्जी। आता ही दिवसाची सुरुवात माझी छान अशी देवाची देवपूजा करूनच होते। रोज आंघोळ वगैरे करून घेऊन मस्त अशी सकाळ सकाळ देवाची देवपूजा करून घेत असते। आता ह्या गोष्टी सगळ्या केल्या ना खूप छान वाटतं आणि दिवससुद्धा खूप पॉझिटिव्ह जातो। म्हणजे एक आपल्यामध्ये ना सकारात्मकता येते आणि त्यामुळे ना आपण दिवसभर असं पॉझिटिव्ह राहतो असं मला तर वाटतं। म्हणून मी सकाळच्या दिवसाची सुरुवात मात्र इथूनच सुरू करत असते। तर प्रत्येक दिवस आपला इथूनच सुरू होतो, हो की नाही। छान असे देवाचे आशीर्वाद वगैरे घेतले आणि नंतर साईला क्लासला सोडायला निघाले। आता पाऊस असल्यामुळे ना बाहेर जाऊन यायचं म्हटलं की जीवावरतीच येते, नको वाटतं सगळ्या या गोष्टी। पण काय करणार, आता पाऊस आहे म्हणून आपण घरात तर बसून राहू शकत नाही, हो की नाही। तरी इथं साईला क्लासला सोडायला आले। जाताना ना मस्त असे झाडं तुम्ही पाहू शकता, इतकी हिरवेगार झालेली होती। त्यांना बघून ना मन खूप प्रसन्न होतं आणि छान पॉझिटिव्ह वाटतं। पण परत हे खाली चिकचिक बघितली की मन अगदी परत सुकल्यासारखं होतं, हो की नाही। तर आपल्याला कसं आहे, माणसांना 4 महिने कंटिन्यू उन्हाळा चालत नाही, हिवाळा चालत नाही आणि पावसाळा सुद्धा चालत नाही। आपल्याला सगळे ऋतू असं मध्ये मध्ये थोडंसं चेंज करायला लागतं। त्यामुळे ऋतूसुद्धा आता कधी पाऊस येतो तर कधी ऊन पडतं, काहीही सांगता येत नाही। घरी आल्यानंतर ना लेकाची डिमांड होती की मम्मी आज आलू राईस बनव। आता म्हटलं चला, आता गरम गरम आलू राईस खायला छान वाटतं, कारण पावसाळा आहे आणि पाऊस म्हटलं की काहीतरी गरम आणि चटपटीत खाण्याची इच्छा होती। म्हणून म्हटलं चला आज या दोघांची पण इच्छा पूर्ण करावी। आणि मला पण इथे ना चतुर्थी होती, अहो तर सध्या डाएटवर आहेत त्याच्यामुळे या गोष्टी ते काही खात नाहीत। म्हटलं चला हे दोघंच आहेत आणि हे दोघं जेव्हा असतात ना तेव्हा ते चपाती भाजी म्हणजे कुठलीही भाजी बनवा तुम्ही, ते भाजी बिलकुल खात नाहीत। तर त्यांना एकदम म्हणजे भात, डाळ भात किंवा मसाली भात, खिचडी भात अशाच गोष्टी त्यांना आवडतात। त्यामुळे त्यांच्या आवडीचं जर बनवलं तर तो स्वयंपाक संपतो, नाही तर मग ते तसं शिल्लक राहतं आणि मग ते संध्याकाळी उपवास सोडताना खायचं म्हटलं तर मला खूपच म्हणजे वैताग येतो। मला ह्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत। त्यामुळे मी मुलांच्या आवडीचं शक्यतो उपवास असल्यावरती बनवत असते। म्हणून इथं म्हटलं चला आता मुलांनी सांगितलं इथं मला आलू राईस बनवायला, तर इथे आलू राईसच बनवूया। त्यासाठी इथे ना मी छान असे तांदूळ वगैरे धुवून घेतले आणि कुकरला थोडंसं मीठ टाकून कुकर लावून घ्यायचा। कारण अशा गोष्टी केल्या ना म्हणजे पटकन आपल्याला डब्बा वगैरे काय असेल ना तर फिनिश होतो। आता आलू राईससाठी लागणारं साहित्य मी इथं सगळं काढून ठेवलं होतं। त्यासोबत कांदा इथं कट करून घेतला होता चॉपरने, कोथिंबीर हे सगळं काही काढलं होतं। आणि आलू राईस बनवायला ना मसाला बनवायचा असतो, त्यासाठी इथे आपल्याला थोडेसे शेंगदाणे, थोडेसे तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ, थोडेसे धने, 1-2 दालचिनीचे तुकडे, 1 तेजपत्ता आणि काळे मिरं, एवढं सगळा मसाला आपल्याला इथे लागतो। तर हे सगळं मी काढून घेतलं, कढईमध्ये थोडंसं भाजून घ्यायचं, अगदी तेल म्हणजे त्याचा वास सुटेपर्यंत। छान असं भाजलं गेलं नाही सगळ्याचा ना मस्त असा घरभर वास सुटतो, मग आपल्याला समजून जायचं की छान असं आपल्या इथं सगळं मसाला जे बनवतोय आपण ते भाजलेलं आहे। तर इथं हलक्या हाताने भाजून घ्यायचं, जास्त वेळ काही इथं भाजून घ्यायचं नाही, अगदी थोडंसं लालसर होईपर्यंत आणि कडक होईपर्यंत हे भाजून घ्यायचं। व्यवस्थित असं सगळं हे भाजून घेतलं आणि नंतर इथे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। म्हणून थोडंसं थंड झाल्यानंतरच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे, कारण गरम गरम बारीक करायला घेतलं तर शेंगदाणे जे डाळी आपण यामध्ये घातलेल्या आहेत तर त्या बारीक होत नाहीत। त्यामुळे थोडंसं थंड करू द्यायचं आणि मग नंतरच आपल्याला हे बारीक करायचं। तर इथे सगळं थंड होण्यासाठी ठेवलं। आता बाहेर पाऊस पडतोय म्हटल्यानंतर आणि त्यामध्ये चतुर्थी, त्यामुळे ना छान असा मी इथे चहा बनवलेला होता। त्यासोबतच इथे सगळं माझं साहित्यसुद्धा काढून झालेलं होतं, बटाटे वगैरे मी कट करून ठेवलेले होते। आता हे सगळं ना म्हटलं तोपर्यंत फोडणी घाला, तोपर्यंत आपला चहा थोडासा थंड होतोय। आता लगे ओतलेला चहा ना मला प्यायला अजिबात आवडत नाही, थोडंसं नॉर्मल थंड होऊ द्यायचा आणि मग घ्यायचा, कारण गरम असं प्यायला नको वाटतं लगे घेऊन। तर इथे कढईमध्ये मी तेल टाकलं, त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली, थोडासा कढीपत्ता टाकून घेतला, हिरव्या मिरची टाकले आणि नंतर जे चॉपरने मी चॉप केलेला कांदा होता ना, 2 कांदे मी इथे घेतलेले होते, ते कांदे सुद्धा यामध्ये टाकून ठेवले। आणि नंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला लाल तिखट, काळा मसाला, मीठ आणि हिंग हे सगळं काही टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं, जेणेकरून हे सगळा आपला मसाला आहे ना ते अगदी टेस्टी होईल यासाठी। तर इथे मी 2 मिनिटं हलवून घेतलं, मग हे सगळं साहित्य त्यामध्ये टाकून घेतलं। सुरुवातीला तर मीठ घालून घेतलं, नंतर काळं तिखट, लाल तिखट, जे काही तुमचा साठवणीचा मसाला असेल तर ते तुम्ही यामध्ये घालू शकतात, नसेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा घालून घेऊ शकतात। तर इथे सगळा मसाला वगैरे मी घालून घेतलं आणि हे छोटे छोटे जे आकारामध्ये दिसत आहेत तुम्हाला बटाटे, तर अशा पद्धतीचे बटाटे जर तुम्हाला उभे काप करायचे असतील तर उभेही करू शकतात, पण मी ते असे चेक्समध्ये म्हणजे छोटे छोटे इथे तुकडे करून घेतलेले होते। व्यवस्थित असं हलवून घेतलं आणि नंतर अगदी बटाटे शिजण्यासाठी 1 कप एवढं इथे पाणी घालून घेतलं, कारण हे जर बटाटे आपण असंच टाकले तर मग कच्चा भात राहील, म्हणजे कच्चे बटाटे लागतील। म्हणून हे बटाटे शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि झाकून ठेवलं, म्हणजे झाकल्यानंतर पटकन त्याला वाफ येते आणि पटकन शिजल्या जातं। तर इथं तोपर्यंत ना हे मसाला माझा थंड झालेला होता, मिक्सरला हा मसाला मी फिरवून घेतला, अगदी बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे सगळं एकत्रित मिक्स होईल म्हणून।
इथं बटाटेसुद्धा आपले शिजून झालेले होते. त्यामध्ये थोडासा मी गरम मसाला घालून घेतला आणि परत एकदा व्यवस्थित हलवून घेतलं आणि अगदी 2 मिनिटासाठी परत झाकण ठेवून घेतलं. असं केल्यामुळे काय होतं, मसाला एकजीव होतो आणि त्याची चव चांगली येते. म्हणजे सगळा मसाला ना मस्त असा ग्रेव्ही टाईप होऊन जातो, कच्चं वगैरे काही राहत नाही. हे सगळं माझं वाटणसुद्धा झालेलं होतं. बाहेर मात्र धो पाऊसच चालू होता. पाऊस जोरात असल्यामुळे हवासुद्धा बाहेर भरपूर होती आणि मला परत साईला क्लासवरून आणायला जायचं होतं. आणि जातानाच मी एवढी भिजले होते ना, त्यामुळे ना आल्यानंतर थंडी वाजून येते लगेच. त्यामुळे मस्त असा इथं गरमागरम मी चहा घेतला आणि खिडकीमध्ये जाऊन असं उभा राहून असं चहा पीत बसले. मला अशा गोष्टी करायला खूप आवडतात, पण बसून चहा प्यायला अजिबात वेळ नव्हता माझ्याकडे. कारण मला परत साईला 11:15 वाजता आणायला जायचं होतं आणि साईला सोडून घरी यायला मला 9:30 झाले होते. त्यामुळे आल्यानंतर मला राहिलेल्या 1 तासामध्ये 1.25 तासामध्ये हे बाकीचं स्वयंपाक वगैरे कपडे हे सगळे कामं करायचे असतात. त्यामुळे थोडीशी धावपळ माझी होते. तर इथे मी बटाटे पाहिलं तर छान असे शिजलेले होते. मग जे वाटण आपण केलेलं होतं सगळा मसाला तर तो यामध्ये टाकून घेतला. व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मस्त असं त्याची चव लागेल. तर हे तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने सगळं एकत्रित करून घ्यायचं. बटाटेसुद्धा शिजलेले होते. नंतर यामध्ये ना मी भात थंड करायला ठेवलेला होता, तर तो भात मी यामध्ये घालून घेतला. जर तुमच्याकडं बिर्याणीचा राईस असेल तर तोही घालू शकतात. मी इथे कोलमचा राईस वापरलेला आहे, तर तो कोलमचा राईस मी इथे टाकून घेतला. परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्या सगळ्या भाताला ना व्यवस्थित असं इथे मसाला लागेल. तर इथं सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं. अगदी 2 मिनटं हलवून घ्यायचं, कारण आपला भात म्हणजे खाली कढईला चिटकायला नको म्हणून. तर हलवून घेतलं व्यवस्थित. नंतर त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली. परत एकदा सगळी कोथिंबीर मिक्स करून घेतली. असं केल्याने खूप छान आणि मस्त असं आपल्या टेस्ट येते, फ्लेवर येतो आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर आपला हा भात होतो. तर त्यामुळे इथे मस्त असा सुटसुटीत आपला छान असा इथे राईस तयार झालेला होता. परत एकदा राहिलेली कोथिंबीर सगळी वरून टाकून दिली आणि इथं मस्त असं भात वगैरे बनवला आणि साईला आणायला निघाले. जाताना ना परत पाऊस चालूच होता. म्हणजे कंटिन्यू इथं मुंबईमध्ये ना 5-6 दिवस झालं पाऊस उघडलेलाच नाही. त्यामुळे सगळीकडे बघलं असं ना नुसतं नद्या नाल्यासारखं म्हणजे पॅक असं पावसाचं पाणीच वाहतं. आता हे पाणी बघून ना बाहेरून म्हणजे मुलांना एकट्याला घरी यायला नको वाटतं, कारण भीती वाटते, मुलं पाण्यामध्ये खेळत राहतात. त्यामुळे त्याला आणायला सोडायला मीच जाते. म्हणून मी सकाळी सकाळी माझी थोडीशी कामांची धावपळ असते. त्याला पटकन इथे मी घेतला आणि नंतर रिटर्न घरी आले. परत आल्यानंतर सुद्धा त्याचं सगळं आवरायचं असतं. हे पाहू शकतात तुम्ही, बाहेर एवढं सुंदर वातावरण होतं ना, खूप छान वाटतं. पण पाऊस म्हणलं चिकचिक थोडीशी नको वाटते, हो की नाही. पटकन त्याला घरी आणला. नंतर आल्यानंतर इथे लगेच त्याला ना जेवायला दिलेलं होतं, कारण त्याचीही धावपळ होते आणि माझीही धावपळ होते. सकाळी सकाळी स्कूल क्लास आणि हा पाऊस, त्यामुळे ना थोडीशी सगळ्याच कामांचं नियोजन करायला थोडंसं अवघड जाते. तरी तो शौर्यला मी आल्यानंतर म्हटलं टिफिन तू भर, मी आल्या खूप थकले, 2 मिनटं बसू दे मला, तोपर्यंत तू त्याचा टिफिन भर. कारण लगेच त्याला शाळेत सोडायला जावं लागतं. खाली जाऊन त्याला सोडून आले. आहोंना यांना जेवाय दिलं, कारण माझी आज चतुर्थी आहे, त्यामुळे माझ्यासाठी ती मी खिचडी बनवली. तोपर्यंत शौर्याचं आणि आहोंचं सुद्धा जेवण झालं. आता मी माझ्यासाठी इथे खिचडी बनवली, तर जेवून घेते मी पण. या तुम्ही जेवायला. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत